नमस्कार मित्रांनो, एका नवीन सकाळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज माझा बनारसमधला तिसरा दिवस आहे. आज बनारसच्या थोडा बाहेरच्या साईडला आपण जाऊया, आउटसाईडला. आज आपण जाणार आहोत सारनाथला. सारनाथला फिरूया. तिकडे अजून एक तिबेटियन मॉनेस्ट्री आहे, ती बघूया. तिबेटियन. आणि आज संध्याकाळी घाटावर बघू जाता आलं तर, नाहीतर अजून एक 2-3 स्पॉट आहेत जवळच, ते फिरूया. बनारसमध्ये सकाळी नाश्त्याला मी जाणार होतो बाकीच्या ठिकाणी, जे इंस्टाग्रामवर मी सुद्धा बघून आलेलो. पण मी बघितलं की वेळ खूप जातो, म्हणजे कचोडी बिचोडी खायला 40-40 मिनटं थांबायला लागतं. त्याच्यापेक्षा मी जो हॉस्टेल आहे तिथून बाहेर पडत झाली, तिथे पण खात होते आणि लोकल लोक होती माझ्या हॉस्टेलच्या तिथे, 2 जण खात होते. म्हणजे लोकल लोक जिथे खातात तिकडे आपण ट्राय करूया. आणि ॲक्च्युली मध्ये चांगली होती. त्या ठिकाणी पण चांगले असणार, पण नो डाऊट तिकडे वेळ खूप लागतो. म्हणजे काल मी छोटी कचोरी खायला गेलेलो कुठे, गौरीशंकर, 20-25 मिनटं थांबलो होतो. त्याच्यानंतर ती भेटली म्हणून बोललं इथेच खाऊया. आणि बनारसमध्ये गल्ली गल्लीमध्ये फिराल ना, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गल्ल्या दाखवल्या होत्या छोट्या छोट्या, गल्लीमध्ये फिरताना जबरदस्त तुम्हाला खायला भेटणार. मलईपासून सगळं. श्रीजी मलई चांगला होता, डेफिनेटली चांगला होता. मला त्या फोमपेक्षा जो तयार करतात ना मलई, त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं दूध आवडलं. दूध नंतर नक्की पिया आणि नक्की ट्राय करा. पण बाकीचे जे छोटे छोटे इटरीज आहेत आतमध्ये गल्लीमध्ये, तिकडे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. असं जाऊन त्याच ठिकाणी जाऊन, ज्या रील्समध्ये जे फेमस आहेत त्याच ठिकाणी जाऊन खाण्याची काय गरज नाही. आतमध्ये सुद्धा चांगलं भेटतं. टोमॅटो चाट मी काय ट्राय केलं नाही अजून सुद्धा. बघू, वेळ भेटला तर जाईन. कमी गर्दी असली तर जाईन. आज रविवार आहे, त्याच्यामुळे सारनाथमध्ये पण गर्दी असणार, बनारसमध्ये पण खूप गर्दी आहे. आज आपण जसं बोललो मी, बनारसमध्ये थोडासा हात लांब जाऊया. सारनाथला आलोय मी. ते सारनाथला आता फिरतोय. थोडंफार बघू इन्फॉर्मेशन काय भेटते, इथे लिहिलेली असेल तर सांगतो मी तुम्हाला. आणि आज रविवार आहे, त्याच्यामुळे थोडीशी गर्दी आहे. ठीक आहे. পিছনে লোক চলে আসছে, ওদের পিছনে বাচ্চাটা এখানে চলে আসছে, দিয়ে দেবো যা এক দাঁড়া দাঁড়া একটু ওই ধৈর্য ধর, আর ঢুকে যাচ্ছে বললাম তো দেখে না একবার। শিলালেখ हे सर्व सम्राट अशोकाच्या काळात निर्माण झालेले आहे, असं इथल्या माहितीनुसार समजतंय. आणि बौद्ध धर्मातलं एक सर्वात 4 काहीतरी आहेत, त्याच्यापैकी एक ही जागा मानली जाते. थोडं इथे माहिती दिली आहे त्याच्याबद्दल.
तसं मी वाचून सांगतोय. म्युझियम मी जिथे जातो तिकडे प्रयत्न करतो तिथलं म्युझियम तरी एकदा तरी बघायला, जेणेकरून तिथली हिस्ट्री व्यवस्थित कळते. आणि या म्युझियममध्ये पण खूप साऱ्या अशा मूर्त्या आहेत. बघण्यासारखं आहे. इथे आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही, त्याच्यामुळे केला नाही, बाहेरूनच करतोय. पण तुम्ही आलात तर नक्की बघून घ्या. म्युझियम बघितलं, पुढे आलो थोडा बाहेर पडून, आणि तिकडे हे गौतम बुद्धांची एवढी मोठी मूर्ती प्रतिमा एक सगळी बघायला भेटते. गार्डन सारखं आहे, ह्याचं काय नाव आहे ते पण माहिती नाही, पण ते फिरूया आता थोडं. सारनाथ फिरून झालो. सारनाथच्या पुढे 1 किलोमीटरवर हे तिबेटियन मंदिर आहे, तिबेटियन टेम्पल, ते बघायला आलं. दुपारची आता जवळजवळ 2:30 वाजले, त्यामुळे कदाचित बंद असणार. पण आहे, पण बघणार काय, छोटंसं मंदिर आहे. आतमध्ये काय बघितलं नाही, खाली बंद आहे म्हणून ती गेट बघू. ठीक आहे, बाहेरून बघू. आणि वेळ झाला तर मग पुढे घाटावर जाऊन निघायला आपलं. घाटवर जाऊया. कालच्यासारखं अजून एक घाट कुठेतरी शांत असं बघा, आरती बघूया, किंवा अजून एक स्पॉट बघितलेत मी, तिथे जाऊया आपण.
प्रेयर व्ह्यूज आहेत तिथे. मित्रांनो, आता आपण तिबेट मॉनेस्ट्री जाऊन आलो. आता त्याच बाजूला एक कंबोडियन मॉनेस्ट्री आहे, तिबेट टेम्पल बघून आलो. त्याच बाजूला एक कंबोडियन मॉनेस्ट्री आहे, तिथे आलो आपण. आणि इथे जे बघायला भेटतं जबरदस्त आर्किटेक्ट असे काम डिझायनिंगचे असे डायनासोर्स ते यांचं त्यांचे असं जे ते बघायला भेटतं. दाखवतो तुम्हाला आपल्याला. कंबोडियन टेम्पल छोटीशीच मॉनेस्ट्री आहे, पण हाय बघणार की आहे येऊन थोडा वेळ तिथे सारनाथ बिरनाथ फिरून झालं असेल आणि नंतर येऊन थोडे शांत बसायचं असेल तर इकडे जागा आहे. आतमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आहे ती दाखवतो. छोटसच आहे म्हणजे मॉनेस्ट्री. गौतम बुद्धांची आतमध्ये एक मूर्ती आहे. आतमध्ये मस्त अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे. ते थोडा वेळ बसलो, टाइमपास केला. आता आपण पुढे जाऊया. माझं म्हणणं हेच आहे की जर तुम्ही बनारसमध्ये आला असाल तर तुम्हाला सारनाथ आणि हे जे 2-3 ठिकाणं आजूबाजूलाच आहेत टेम्पल, तिथे नक्कीच आलं पाहिजे. सारनाथ तर डेफिनेटली आलं पाहिजे, मी तर बोलतो तुम्हाला. जर तुम्ही बनारसला आला असाल तर. आणि ही 2 टेम्पल बाजूला मॉनेस्ट्री आहे, तिथे सुद्धा व्हिजिट करा. ती थोडा वेळ थांबलोय मी, आराम केला थोडा वेळ. सकाळपासून फिरतोच आहे मी. ठीक आहे, आता आपण जाऊया. अजून 2-3 स्पॉट आहेत ते बघूया जाऊ. आता 2 वाजलेत. 5 वाजेपर्यंत आपल्याला कुठल्या तरी घाटावर 2-3 घाट आहेत आपण आज ठरवले तिथे जायचं आहे. तिकडे जाऊया आणि आरती बघूया. त्याच्या अगोदर अजून 1-2 स्पॉट आहेत ते जवळपासच आहेत बहुतेक. थोडंसं मी सांगतो तुम्हाला कसं आहे काय दाखवून. चला. पण बनारसमध्ये बघत होतो गल्लीमध्ये फिरताना ज्या पेंटिंग्स होत्या काशी विश्वनाथ आणि बाकी देवाच्या, तसंच इकडे सुद्धा मस्त गौतम बुद्धांच्या आयुष्यावर आधारित अशा पेंटिंग्स करून ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण भिंतींवर. पूर्ण भिंती आतमध्ये जेव्हा मॉनेस्ट्रीवर जात होतो त्या भिंतीनं असं वर्ष मस्त पेंटिंग करून ठेवले आहे. आर्टिस्ट मस्त काम केलं.